आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडीचा आज सरकार विरोधात राज्यभर जोडे मारू आंदोलन होतंय। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी निषेध करणार आहे। मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मुंबईमधल्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम आहे। ज्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी म्हणजे हुतात्मा चौकामधून अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, मोर्चाची तयारी कुठपर्यंत आली आहे? ऋषाली, आज महाविकास आघाडीचा मोर्चा जो आहे तो हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन हा मोर्चा पोहोचणार आहे। या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात येणार आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचसोबत नाना पटोले असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून या संपूर्ण रॅलीला जे आहे जोडे मारो आंदोलन आणि रॅली या संपूर्ण रॅलीला जे आहे ती सुरुवात करणार आहे। आणि ही रॅली सरळ थेट जाऊन रिगल सिनेमा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जाईल। तिथे बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं जाईल आणि पुढून ती रॅली सरकत जाऊन गेटवे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ती रॅली पोहोचणार आहे। आणि तिथे संपूर्ण भाषण जे आहे ते भाषण प्रमुख नेत्यांचं होईल। आणि त्यापूर्वी आपण पाहू शकतो की हुतात्मा स्मारकाजवळ पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आज महाविकास आघाडीचे आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील होणार आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा जो आहे तो पडल्या प्रकरणासंदर्भात जनभावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या होत्या। आणि 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आता आपल्याला थेट गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी जायचं आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा हा मोर्चा निघणारच, यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत। गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी काय स्थिती? वृषाली, या मोर्चाची सांगता जिथे होणार आहे तिथे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात सध्या मी उभा आहे। आणि आता आपण पाहतोय की पर्यटकांची सध्या तरी वर्दळ सुरू आहे, मात्र 10 वाजता ही पर्यटकांची वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येईल। आणि पोलीस फक्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती लोकांना एंट्री बंद करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आपण पाहतो आणि याच पुतळ्याच्या समोर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे भाषण सुद्धा होतील। मात्र आता आपण पाहतो की हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा सगळा परिसर जो आहे तो पोलिसांचा सगळीकडे फौजफाटा जो आहे तो लावल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या तरी लोकांची वर्दळ गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते आहे। आतमध्ये सुद्धा प्रवेश दिला जातोय, मात्र 10 वाजता हा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात येईल। आणि त्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस पुढची जी काही दिशा आहे ती ठरवतील। मात्र हुतात्मा चौकापासून निघाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचं रिगल सिनेमाच्या चौकात असणारा जो काही स्मारक आहे तिथे प्रमुख नेते अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढे हा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल होईल। मात्र या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। धन्यवाद कृष्णा आणि अक्षय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।